जय जोहार, जय आदिवासी। मी विशाल गुरुनाथ जाधव, अध्यक्ष आदिवासी क्रांतीवीर संघर्ष समिती। आपण बघितलं तर 9 ऑगस्ट आदिवासी दिन हा जागतिक पातळीवरती साजरा केला जातो, परंतु आपल्या वसई पूर्वमध्ये आपला आदिवासी समाज कुठेतरी बिखरलेला दिसतोय। तो समाज एकत्र करण्याच्या माध्यमातून आम्ही 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा कार्यक्रम आयोजित केला आहे। जे आपण 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण जो करतो, त्या कार्यक्रमाचा उद्देश आहे की माझे आदिवासी बांधव भाऊ बहिणी या विखुरले इकडे तिकडे आहेत ते एकत्र यावा। कारण की कुठला पक्ष नाही, त्याच्यात कुठली संघटना नाही, माझा भाऊ आणि बहिणी आदिवासी सर्व एकत्र यावा, ह्यासाठी हे 9 ऑगस्टचा कार्यक्रम आम्ही एकत्र घेतलेला आहे। मानाचा जोहार। मी किशोर जगन्नाथ ठाकरे, आदिवासी क्रांतीवीर संघर्ष समितीचा खजिनदार म्हणून काम बघतोय। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्या या आदिवासी क्रांतीवीर संघर्ष समितीतर्फे ग्रुप ग्रामपंचायत पोमण या ग्राउंडमध्ये आपण इथे जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचं ठरवलं आहे। हा उत्सव साजरा करण्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या या पूर्वपट्टीमध्ये बहुसंख्य आदिवासी समाज असताना सुद्धा आपल्याकडे आदिवासी संस्कृती परंपरा ह्या जपल्या जात नाहीत, कुठेतरी त्याचा विसर पडला आहे। तर आपले समाज बांधव सर्व एकत्रित करून आणि आपली एकी दाखवून आपला परंपरा किंवा ज्या काही संस्कृती आहे ती टिकवणे हा मूळ उद्देश आहे। आणि मुळात ह्या एरियातून बहुसंख्य आदिवासी बांधव हे जव्हार, मोखाडा किंवा पालघर साईडला हे सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी जातात। तर आमच्या संघर्ष समितीने एक संकल्प केला की जर आपल्या एरियात हा कार्यक्रम झाला तर आपल्या एरियातील जे काही समाज बांधव आहेत किंवा इतर समाजातील लोकसुद्धा मोठ्या आवडीने हे कार्यक्रम बघण्यासाठी येतील। आणि हा आमचा पहिला वर्ष असल्यामुळे आमची थोडीशी कसरत होते, परंतु आम्ही नक्कीच आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या यशस्वीरित्या पार पाडू ही आम्हाला सर्वांना खात्री आहे। हा कार्यक्रम सकाळी कमीत कमी 10:30 पासून तर चालू होईल। दुपारी 10:30 पासून तर 1 वाजेच्या सुमारात जेवण खावणं, नाश्ता पाणी, जेवण खावणची व्यवस्था होईल आणि कार्यक्रम तर सतत चालू, इकडे जेवण खावण एका बाजूला कार्यक्रम चालू राहील, असं हा कार्यक्रम होईल की ते सर्व समाजाच्या लोकांना आमंत्रित आहे। आमच्या आदिवासी बांधवांचा कार्यक्रम होईल, त्याच्यात आदिवासी बांधव बहीण आमच्या असलेला इतर पण जातीचे लोक असतील, त्यांनी सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि या आनंदाचा आमचा एक उत्सव वाढवावा किंवा आनंद त्यांनी घ्यावा। ते आदिवासी परंपरेचा जो तारपा नाच असेल, प्रथम तारपा नृत्य असेल, ढोलाचा नाच असेल, गौरी गणपतीचा नाच असेल, असे छोटे मोठे अनेक पण इथे कार्यक्रम आणि नाचाचे हे केले जातील। तर ते सर्व एक परंपरा म्हणून अशी ती केली जाईल, दाखवली जाईल। तारपा, ढोलकी आणि डीजे याच्या व्यतिरिक्त आणखीन आपण नृत्य वगैरे ठेवले आहेत, गौरी नाच ठेवला आहे, तारपा नाच ठेवला आहे, ढोल नाच ठेवला आहे। याच्या व्यतिरिक्त आणखीन काय पारंपरिक नृत्यावर गाणी ठेवले आहेत आपण, हे सर्व बघायला सर्वांना मिळते। आम्ही या कार्यक्रमासाठी डेंजर बेंड्या, धर्माशेठ आणि सधू या तिघांना आणि पद्मश्री पुरस्कार विठले काका ढिंडा यांना सुद्धा आमंत्रित केलेले, त्यांची टीम सुद्धा येणार आहे तारपा नृत्य करायला। जे आमचे आधारस्तंभ आहेत, आदरणीय सन्माननीय श्री कृष्णा पांडुरंग माळी माजी जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर देवदल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय श्री कमलाकरजी जाधव साहेब, त्यानंतर आपण पाहिलं तर मला वाटते त्या आत्मारामजी ठाकरे विद्यमान सरपंच आहेत या ग्रामपंचायतीचे, आणि असे आमचे अनेक ज्येष्ठ आधारस्तंभ आहेत। त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम करण्यासाठी पुढील मार्गदर्शन ते करत आहेत। आज जरी ते इथे नसले तरी सुद्धा त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा या कार्यक्रमामध्ये असणार आहे। आणि सर्व समाज बांधव म्हणजे इतर समाजाचे बांधव सुद्धा, त्यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रण असेल। मी अध्यक्ष या नात्याने सर्वांना विनंती करतो की या परिसरातील आदिवासी बांधव व इतर समाजाचे या सर्वांनी या कार्यक्रमात येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आदिवासी संस्कृतीचा आनंद घ्यावा। इथल्या परिसराच्या सर्व लोकांना आमंत्रण करतो, या कार्यक्रमासाठी सर्व लोक इथे उपस्थित राहावी आणि कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवावी। जय जोहार, जय आदिवासी।